बघा, पी केंद्र असलेल्या वर्तुळाची 32 सेंटीमीटर लांबीची जिव्हा केंद्रापासून 12 सेंटीमीटर अंतरावर आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असा प्रश्न विचारला. इथं जी ही मी आकृती काढली, यावरून तुमच्या डोक्यातलं जे काही कसा सोडवा बाबा हा प्रश्न, समस्या किंवा काही गोंधळ तो क्लिअर झाला असेल. पी केंद्र असलेल्या म्हणजे आता हे वर्तुळ काढलं मी, याच्यामध्ये हे या वर्तुळाचं केंद्र ज्याला नाव आहे पी लेकरा. पी केंद्र असलेल्या वर्तुळाची आणि 32 सेंटीमीटर लांबीची जिव्हा आहे. ही जी रेषा आहे लेकरांनो, ही जिव्हा आहे, हिला जिव्हा म्हणतात, लक्ष द्या. आणि व्यास काय असतो सर? तर लेकरांनो, व्यास वर्तुळाचे समान 2 भाग करत असतो. वर्तुळाला अनंत व्यास असतात आणि अशा या केंद्र बिंदूच्या थोड्या खाली इकडं या साईडनं या साईडनं जिव्हासुद्धा अनंत असतात. मात्र जिव्हा ह्या व्यासासारख्या नसतात, किंबहुना खाली असतात. लक्ष द्या, इकडच्या बाजूने इकडल्या लक्ष द्या. वर्तुळाला जिव्हासुद्धा अनंत असू शकतात, व्यास तर अनंत असतातच. ही जिव्हा आहे लेकरांनो, गोष्टी लक्षात घ्या. ही आहे जिव्हा आणि हिची लांबी दर्शवली 32 सेंटीमीटर. हे आहे वर्तुळाचं केंद्र. आणि गणित पुढं म्हणते की वर्तुळाची 32 सेंटीमीटर लांबीची जिव्हा केंद्रापासून 12 सेंटीमीटर अंतरावर आहे. म्हणजे हे जे केंद्र आहे लेकरांनो पी, यापासून ही जिव्हा किती हो? तर 12 सेंटीमीटर अंतरावर आहे. गोष्टी लक्षात घ्या. मग आता इथून हे वाकसरनं टिंब 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 काढलं या वर्तुळाच्या केंद्रापर्यंत. ही आहे लेकरांनो या वर्तुळाची त्रिज्या. लक्ष द्या, ही आहे वर्तुळाची त्रिज्या. कोणती सर? तर ही लेकरा जी टिंब टिंब अशी या वर्तुळाच्या केंद्रापर्यंत दर्शवली. विचार जर केला लेकरांनो, याला पी आणि इथं जर समजा आम्ही नाव दिलं क्यू आणि इथं जर नाव दिलं आर, तर हा पी क्यू आर काटकोन त्रिकोण बनत आहे. मग या प्रश्नाला हल करायचं कसं, सोडवायचं कसं? तर पायथागोरस प्रमेयाच्या आधारावर. पायथागोरस काय म्हणतो? पायथागोरस त्याचा सिद्धांतच आहे. गोष्ट लक्षात घ्या की काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा पायावर्ग अधिक उंचीच्या वर्गा इतपत असतो. म्हणजे इथं आता हा प्रश्न सोडवत असताना गमत अशी की या वर्तुळ केंद्रापासून या जिव्हेपर्यंतची ही जी लांबी दर्शवली, ही लांबी 12 सेंटीमीटर आहे. आणि असा जर आम्ही या वर्तुळ केंद्रापासून या जिव्हेपर्यंत एक लंब टाकला, मी इथं ऑलरेडी हा लंब टाकला, टिंब 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 असं दर्शवून. तर हा जर लंब टाकला तर हा लंब या जिव्हेचे समान 2 भाग करतो, इकडं सुद्धा आणि इकडं सुद्धा. लक्ष द्या, म्हणजे या 32चे काय होतील हो? तुकडे. म्हणजे 16 सेंटीमीटर इकडं होईल हा भाग आणि 16 सेंटीमीटर हा भाग असेल. गोष्टी लक्षात घ्या. हा जर काटकोन त्रिकोण आहे पी क्यू आर, तर आता लेकरांनो या क्यू पासून आर पर्यंत माप किती? 16 सेंटीमीटर. आणि क्यू पासून पी पर्यंतचं माप किती? तर 12 सेंटीमीटर. आम्हाला आर पीचं माप म्हणजे कर्णाचं माप काढायचं. हा कर्ण म्हणजेच काय आहे? या काटकोन त्रिकोणातील हा आर पी कर्ण म्हणजेच ह्या वर्तुळाची त्रिज्या आहे. गोष्टी लक्षात घ्या. वाटल्यास इथं याला आपण बाजू आर पी आणि याचा वर्ग करायचा. इथं पाया कोणता आहे सर? तर लेकरांनो इथं पाया आहे आर क्यू. गोष्टी लक्षात घ्या. बाजू आर क्यू हा आहे लेकरांनो पाया, याचा वर्ग करा आणि उंची काढायची आम्हाला. उंची आहे दिलेली बाजू क्यू पी, बाजू
क्यू पी याचा सुद्धा वर्ग लक्ष द्या. मग आता आर क्यू म्हणजे हा पाया किती आहे 16 सेंटीमीटर कसं आलं तर या जिवेची एकूण लांबी 32 सेंटीमीटर. हा वर्तुळ केंद्रापासून जिवेपर्यंत जो लंब टाकला वाकसरने यामुळे या जिवेचे समान 2 भाग झाले. म्हणून 32ला आम्ही 2 भागलं, इकडं 16 गेले, इकडं 16 गेले. म्हणजे या काटकोन त्रिकोणामध्ये पाया आर क्यू झाला लेकरांनो 16. इथं 16चा वर्ग करा. अधिक उंची तर ही दिलेलीच आहे क्यू पी किती आहे 12 सेंटीमीटर, म्हणून इथं 12चा वर्ग करा. आता 16चा वर्ग 256, 12चा वर्ग 144, ही टोटल जर केली तर 400 होते. हे वर्गपद घालवायचं तेव्हा लेकरांनो समोरील संख्या वर्गमुळात ठेवा. आम्हाला नुसता काय पाहिजे गोष्टी लक्षात घ्या. आर पी आणि त्याचा वर्ग आहे हे वर्गपद घालवायचं तेव्हा समोरील संख्या वर्गमुळात ठेवा. लक्ष द्या, हे काही गणितीय गुणधर्म लक्षात ठेवा. तेव्हा आम्हाला हा कर्ण आर पी मिळेल. म्हणजेच ही बाजू आर पी आम्हाला प्राप्त होईल. 400चं वर्गमूळ असा याचा अर्थ 20 सेंटीमीटर हा तो कर्ण आहे जो इथं प्रश्नचिन्ह ठेवून दर्शवला. 20 सेंटीमीटर ही असेल त्या वर्तुळाची लेकरांनो त्रिज्या. लक्ष द्या, त्रिज्या हे तुमच्या प्रश्नाचं विचारल्या प्रश्नाचं उत्तर 20 सेंटीमीटर. ओके. वर्तुळावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.